बातमी आपल्या हक्काची। माजी नगरसेवक तथा गटनेते आणि राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ माने यांनी आपल्या 3 ऑगस्ट रोजी वाढदिवसादिवशी सांगोला शहर आणि तालुक्यात जन्मलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी 15,000 रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा संकल्प केलाय। मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, समाजात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव होऊ नये, मुलगा आणि मुलगी एक समान मानावे, मुलीच्या जन्माचं कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये स्वागत व्हावं, या उदात्त हेतूने वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावे ठेव ठेवण्याचा केलेला संकल्प खरोखरच कौतुकास्पद आहे। सन 2016 ते 2023 या कालावधीमध्ये 3 ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त जन्मलेल्या 31 मुलींच्या नावे एकूण 3,41,000 रुपये ठेव ठेवून सामाजिक उपक्रम आणि संकल्प पूर्ण केलाय। तसेच निसर्गाचं संवर्धन व्हावं आणि निसर्गाचा समतोल राहावा यासाठी वाढदिवसा दिवशी मान्यवरांच्या हस्ते सांगोला शहरातील प्रमुख ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती आनंदभाऊ माने यांनी दिली आहे। माजी नगरसेवक गटनेते आनंदभाऊ माने यांनी 3 ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवसा दिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावे सन 2016 पासून पतसंस्थेत मुदत ठेव ठेवून सामाजिक बांधिलकी बरोबर मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं आणि समाजात मुलींचा जन्मदर वाढावा या हेतूने हा बहुमल संकल्प यावर्षीही चालू ठेवलाय। 3 ऑगस्ट 2024 रोजी सांगोला शहर आणि तालुक्यात जन्मलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी 15,000 रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे। तालुक्यात 3 ऑगस्ट 2024 रोजी ज्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झालाय त्यांनी डॉक्टरांचा जन्माचा दाखला आणि मुलीचा जन्म घरी झाला असल्यास तशा प्रकारचा पुरावा माहितीसाठी द्यावा। मुलीच्या जन्माची नोंद करण्यासाठी राशन कार्ड, मुलीच्या आईचे आणि वडिलांचा आधार कार्ड झेरॉक्स आणि आईचे आयडेंटिसाइज 2 फोटो 5 ऑगस्ट पर्यंत राजमाता प्रतिष्ठान कार्यालय ग्रामीण रुग्णालय शेजारी सांगोला येथे जमा करावे, असं आवाहन माजी नगरसेवक आनंदभाऊ माने यांच्याकडून करण्यात आलंय। मुलीच्या नावे ठेवण्यात आलेली सदरची ठेव मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पालकांना दिली जाणार आहे। सन 2016 साली 5 मुलींच्या नावे प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाण मुदत ठेव ठेवली। 2017 साली 4 मुलींच्या नावे प्रत्येकी 7,000 रुपये प्रमाण मुदत ठेव ठेवली। 2018 साली 2 मुलींच्या नावे प्रत्येकी 10,000 रुपये मुदत ठेव ठेवण्यात आली। 2019 साली 5 मुलींच्या नावे प्रत्येकी 10,000 रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली। सन 2021 साली 7 मुलींच्या नावे प्रत्येकी 15,000 रुपयांची ठेव ठेवण्यात आली। 2022 मध्ये 6 मुलींच्या नावे प्रत्येकी 15,000 रुपयांची ठेव ठेवण्यात आली। 2023 मध्ये 2 मुलींच्या नावे प्रत्येकी 15,000 रुपयांची ठेव ठेवण्यात आली। सन 2016 ते 2023 या कालावधीत वाढदिवसा दिवशी जन्मलेल्या 31 मुलींच्या नावे एकूण 3,41,000 रुपये मुदत ठेव ठेवली आहे। राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक आनंदभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सांगोला शहरातील प्रमुख ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती आनंदभाऊ माने मित्र परिवार यांच्याकडून देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।